नाणेगाव येथील श्री तळेबाबा प्रणित साईबाबा पालखी पदयात्रा शिर्डीला मार्गस्थ। नाणेगाव येथील श्री तळेबाबा प्रणित भव्य श्री साईबाबा पालखी पदयात्रा नाणेगाव येथून शिर्डीसाठी मार्गस्थ झाली। नाणेगाव येथील युवा कार्यकर्ते आयोजक ओमसाई सेवा मित्र मंडळ, द्वारकामाई हायटेक नर्सरी व संजय खली आडके यांच्या नेतृत्वाखाली तळेबाबा रोड, नाणेगाव येथील द्वारकामाई निवासस्थान या ठिकाणी व नाणेगाव येथील मारुती मंदिरमध्ये श्री साईबाबा पालखीचे पूजन आयोजक संजय खली आडके व नाणेगावातील ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या प्रसंगी नाणेगाव येथे श्री साईबाबा पालखी महामार्गावरील सुस्वागतम रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत साई पालखी पदयात्रा शिर्डीसाठी आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेला मार्गस्थ झाली। नाणेगाव येथील तळेबाबा प्रणित भव्य मानाची श्री साईबाबा पालखीचे वर्ष 4 असून या पालखी पदयात्रेमध्ये 1000 साई भक्तांनी सहभाग घेऊन ती शिर्डीसाठी मार्गस्थ झाले। या साई पालखी पदयात्रेचा पहिला मुक्काम सिन्नर तर दुसरा मुक्काम देडेफाटा या ठिकाणी असणार असून ही पालखी पदयात्रा रविवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजेला शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात पोहोचणार आहे। तर शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी श्री साईबाबा पदयात्रा व नवीन वर्षा निमित्ताने नाणेगाव येथील संभाजी उद्यान या ठिकाणी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण भागवताचार्य सौ उषाताई सहाणे घुरवडकर यांचे जाहीर कीर्तन आयोजित केले असून त्यानंतर श्री साईबाबांची महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिभक्त परायण शिवा आडके, नाणेगावचे माजी सरपंच प्रमोद आडके, ज्ञानेश्वर आडके यांनी दिली। तर श्री साईबाबा पालखी पदयात्रा सोहळा प्रसंगी श्री तळेबाबा प्रणित श्री साईबाबा पालखी आयोजक पालखी प्रमुख संजय खली आडके, तर ही साई पालखी यशस्वीतेसाठी हरिभक्त परायण शिवा आडके, विकास शिंदे, योगेश आडके, विजय आडके, सागर संगमनेरे, हरिदास आडके, सुनील काळे, निलेश मोरे, संजय मुठाळ, मंगेश सोनवणे, हनुमंत आडके, रामदास शिंदे, ज्ञानेश्वर काळे, राजू शिंदे, नवनाथ मुठाळ, रमेश आडके, मयूर आडके, काका गायधरी, विक्रांत आडके, विनय आडके, सोनू आडके यांच्यासह महिला भाविक नंदा काळे, आशा मोरे, कावेरी आडके, वर्षा आडके, अनिता आडके, भारती शिंदे, विमल आडके आदींनी परिश्रम घेतले। यावेळी नाणेगाव येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच श्री तळेबाबा प्रणित श्री साईबाबा पालखी पदयात्रा प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, नाणेगाव, नाशिक। ओम साई राम। शिर्डी को वही जाते साई बाबा जिनको बुलाते हैं। सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य श्री क्षेत्र नाणेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य साईबाबांची पदयात्रा सोहळा दरवर्षी त्याच आनंदामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिर्डीकडे प्रस्थान झालेला आहे। दरवर्षीप्रमाणे ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थानं हा सोहळा दरवर्षी नाणेगाववरून शिर्डीकडे प्रस्थान होत असतो। याही वर्षी अगदी मोठ्या थाटामध्ये मारुती मंदिरामध्ये आरती होऊन शिर्डीच्या दिशेकडे नाणेगावचे सर्व नागरिक व साईबाबाचे सर्व भाविक मोठ्या आनंदामध्ये खऱ्या अर्थानं शिर्डीच्या दिशेकडे या ठिकाणी निघालेले आहे। दरवर्षी हा सोहळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाढत जातोय। गेल्या 4 वर्षापासून हा सोहळा शिर्डीच्या दिशेकडे जात असताना संपूर्ण नाणेगावातील तरुण वर्ग असतील, सर्व ज्येष्ठ असतील, महिला असतील, ग्रामस्थ असतील, सर्वांचा खऱ्या अर्थानं या सोहळ्याला विशेष सहकार्य असतं आणि सर्व एकोप्यानं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शिर्डीपर्यंत खऱ्या अर्थानं नाचत गात या सर्व आनंदामध्ये साईबाबाच्या दर्शनापर्यंत पोहोचतात। तसेच सर्वांना एक विनंती, येणाऱ्या 10 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 6 ते 8 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण
भागवताचार्य सौ उषाताई सहाने गोरवडकर यांचं जाहीर कीर्तन या ठिकाणी भंडाऱ्याच्या वतीनं होणार आहे। त्याच नंतर कीर्तनानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान होऊन साईबाबांची आरती होऊन भव्य महाप्रसादाचं आयोजन नियोजन संपूर्ण मंडळाच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं केलेलं आहे। संपूर्ण भाविकांनी ग्रामस्थांनी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी या प्रसादाचा या साई भंडाऱ्याचा आनंद घ्यावा आणि सर्वांनी दरवर्षी या कार्यक्रमाला असंच या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी एवढीच विनंती। जय साईराम, ओम साईराम। सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की। सालाबाद प्रमाणे नाणेगावहून साई सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी साई पालखीचं आयोजन केलं जातं। दरवर्षी याचा उत्साह द्विगुणित होत चालत असतो। दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या पुढच्या वर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असते। असा उत्साह या गावामध्ये कायमस्वरूपी या मंडळाच्या वतीनं साई बाबाच्या पालखीच्या निमित्तानं या ठिकाणी असतो। आज सकाळपासून या ठिकाणी उत्साहाचं असं वातावरण नाणेगाव क्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी बजरंगबलीची दर्शन घेऊन या ठिकाणी आरती करून साईबाबाच्या पालखीचं प्रस्थान शिर्डीकडे होत आहे आणि हळूहळू भाविक सर्व या पालखीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपली लगबग या ठिकाणी चालू आहे। मोठ्या प्रमाणात महिलांचा, लहान मुलांचा, वृद्धांचा याच्यामध्ये सहभाग असतो। सर्वच या ठिकाणी श्रद्धाळू या साई पालखीमध्ये एक आनंदाने सर्व कामधंदे बाजूला ठेवून यामध्ये सहभागी होतात। सर्वांचे मी या ठिकाणी साईबाबांच्या साहेब चरणी प्रार्थना करील की सर्वांना सुख शांती समृद्धी या निमित्ताने लाभो, सर्वांचं आरोग्य सुखी राहो अशी विनंती या ठिकाणी करेल आणि या पालखीचा आयोजन कायमस्वरूपी अशाच पद्धतीने होत राहो, सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। जय साईराम। तळेबाबा मित्र मंडळ प्रणित संजय खली आडके यांच्या नेतृत्वाखाली नाणेगाव ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग सर्व या पालखी सोहळ्याला गेली 4 वर्षापासून एक आनंद द्विगुणित साजरा करतायत। वर्षानुवर्ष त्याची प्रस्त वाढतच चाललं आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पण जातो त्या पालखी सोहळ्याला जे 2-3 मुक्काम होत्या तिथं व्यवस्था चांगली असते, जेवणाची व्यवस्था असते, महाप्रसादाची व्यवस्था असते, सर्व ते आनंद लुटतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांना मी नाणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं साई भक्तांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।